गुड मॉर्निंग मित्र हो. आज आभाळ भरपूर आलेलं आहे. आपली गल्ली पूर्ण शांत आहे. एकदम आभाळ येईल आज. भोंगळा धीर्या खरं धीर्या का खाऊ राहिला. डाळिंब खातोय. पावसा पाण्यामुळं सगळं वातावरण एकदम शांत आहे. पाऊस नसतात लोकांची पूर्ण धावपळ चालू असते. कोणी इकडं पळतंय कोणी तिकडं पळतंय. काय खातो हा काय डाळिंब बघ काय कुठून आणले. नटीकून बर. आपली मांजर कशी बसली आणि मला पाहून ओरडू लागली. काय म्हणे पाहून ओरडते. काय झालं. आपली पाठ तिला काय आहे तिला जरा लूज मोशन डायरिया झालता. त्याच्यामुळं आपण चहापत्ती तिला चारतो. गवती चहापत्ती याच्यात डबल चहापत्ती बी नाही ते चारल्याने फरक पडतो. आता तुम्ही बघू शकता आपली पाठ कशी तिला एकदम आनंदाने खात. तिला आवडतंय खायला. बरं पाय ग बाई बरं पाय कशी खाती. याने खरंच फरक पडतो. कारण की आम्ही बघितलंय एकदम पाण्यासारखं लगे ती हे करत होती हागत होती एकदम पाण्यासारखं. आता फरक पडला. आता लेंडी हागू राहिली. भूस पण आहे गामडाचा पाला बी चालू आहे. तिला मेडिसिन दिली होती मी त्यांनी काही तिला फरक नाही पडला. परत आपण चहापत्ती तिला चारत आहे आता 2 दिवसापासून तर त्याने बराचसा फरक पडला तिला. आणि वाळेल भुस्सा पण चालू आहे. तर मित्रांनो आताच आपल्या गार्डनात एकदम सुपरफास्टमध्ये लेबर सोडून आलो. अजून मला पाचोडला बी जायचं आहे कृषी कॉलेजला. कृषी डिप्लोमाला ॲडमिशन घेतलेलं आपला 1 कॅप राऊंडमध्ये 1 फर्स्टमध्ये नंबर लागला फर्स्ट कॅपला. तर आज जाऊन ॲडमिशन कन्फर्म करून यायचं आहे. सिग्नेचर ते डॉक्युमेंट ते सबमिट करून तर पप्पाला जायचं आहे गार्डनात सोडायला. तर मित्रांनो आज पाचोडला चाललो होतो मी. तर तुम्ही बघू शकता इकडं वावरामध्ये माणसाच्या इतक्या मोठ्या हरणी बसल्यात. तुम्हाला दिसत असेल नसेल तर काळवीट तिथं आहे. आता हरणी दिसतील बहुतेक तुम्हाला. कारण की तिथं वळण आलंय आणि वळणाच्या साईडला थोडं पुढं मी गाडी रनिंगमध्ये असल्या कारणानं पुढं आलेलं दिसलं काळवीट. इथून काळवीट बघा. आणि हरणं आता भरपूर आहे ते खाली बसलेलं आहे. ते दिसले दुसरी हरण ती हरणं इथंच असतात की इथंच राहतात. त्या साईडनं चांगलं दिसलं असतं. आणि हा रोड आहे सोलापूर हायवे. सोलापूर हायवे म्हणतात त्याला. पाचोड चाललं जातं पुढं. आणि ते हॉटेल पण एक नंबर बनलेली आहे तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र दरबार गाड्या तर एक नंबर चालू आहे. खूप गाड्या चालू आहे. हॉटेलचा बी लुक पहा एक नंबर बनलेला आहे. आणि असं निसर्गरम्य वातावरणात आजूबाजूला डोंगर त्याच्यानंतर आजूबाजूला हरण निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्ही आता बघू शकता हरण दाखवून हे पहा. आज हरण बघू शकता तुम्ही. हरण आहे काळवीट आहे अजून भरपूर हरणी आहे पण त्या खाली बसलेल्या आहेत. ह्या इकडे आहेत त्या दिसल्या का त्या. हां ब्लर होते पाण्यामुळं तुम्हाला पुढं घेऊन दाखवतो जरा. हे बघा हरणी भरपूर हरणी आहेत तिथं.
अजून पण असतील ना. एक हरण आणि इकडे 2 हरण. हे इकडं अशा प्रकारे इकडं. आणि डोंगर पण बघा किती जवळ आहे, मोठा भारी डोंगर. आणि रोड रस्त्यावर बी गाड्या घोड्या चालल्यात. आणि हरणी इथून भ्यायनं नाही काय नाही, साधारण 300-400 फूट अंतर असं नाही. प्राणी बी माणसाच्या सानिध्यात आलेले आता. पहिल्यासारख्या प्राण्याच्या शिकारी ते बंद झाले असल्यामुळे त्यांना कमी धोका आहे. पिल्लू पण आहे त्यांच्या सोबत, दिसत असतील तुम्हाला हरणी. ते चालले तिकडे. ती दिसली का? हां, पिल्लू पण आहे सोबत. एक छोटं हरिण जवळ द्या, ते छोटं पिल्लू आहे. तर मित्रांनो, इथं आपलं कृषी कॉलेज आहे आणि लहान मुलांचा शाळा पण आहे, बघू शकता. आता मला जाधव सरांना भेटायचं आहे. इथं चांगली स्पेस आहे ओपन एअरमध्ये. इकडे लहान मुलांचं स्कूल पण आहे. मत्स्य विभागाचं बी आहे इथं कॉलेज, मत्स्य प्रशिक्षण केंद्र डिग्री. आणि हे आपलं कृषी डिप्लोमासाठी आपण इथं ॲडमिशन घेतलं. कॉलेजचा एरिया. तर आपल्या कॉलेजमध्ये शाळेची घंटा, लहान मुलांचं शाळेची घंटा, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा. वारं खूप सुटलं आहे आज, खूप जास्त वारं सुटलं आहे. डेव्हलपमेंट चालू आहे अजून. स्पेस पण आहे पोरांना खेळायला. इकडे अलग वर्ग भरलेत. मित्रांनो, इथे भरतो बघा पाचोडचा बैल बाजार. हे बैलांना पिण्यासाठी हौद, पाणी पिण्यासाठी हौद आहे. आणि यार खाली जागेमध्ये पाचोडचा मोठा बैल बाजार भरतो इकडं पूर्ण. ते कमानीपासून पलीकडं तिकडे भाजीपाल्याचा बाजार भरतो. आणि आता हा रस्ता मिळतो सोलापूर हायवेने, या रस्त्यानेच आपण आपल्या इकडे जाणार आहे आता रांजखेडला. आणि या गावाच्या बाहेरून, गावाच्या पल्लीकडून रस्ता गेलेला आहे तो मेन हायवे. आणि पहिला जुना हाच हायवे होता पाचोडचा, जो बस स्टँडला मिळत होता ना, हाच हायवे तिकडे सोलापूर ते पुढे जात होता. आलो आता घरून जेवण ते करून. पप्पान ते तिकडे हे गायरानात 3-4 लेबर आहे, मम्मी पप्पा हे. म्हणलं कारवीला चारा पाणी करून यावं. त्यात मस्त रवंत करत आहे, एवढा काही विषय नाही. आता त्यांना एक टोपलं भूस ते ठेवतो आणि जातो घरी. कालवडीनं पाणी पाजलं, आता तुरीचं भूस ठेवलं आहे. आधी तुरीचं भूस. आता जाऊन त्यांना एक पेंडी गवत आणतो का आपण. मम्मी पप्पा असल्यावर का मला नाही करावं लागत, ते करून घेते बाहेर. मला यायचं पण काम नाही राहत ते असल्यावर. कुत्रे मदत जाऊन नाही ना, जाऊन देतो. टाईम नाही लागणार मला, येतो जाऊन. ऊन पण एकदम भारी पडलं आहे आज. कधी आबळ येत आहे, कधी ऊन येत आहे. स्वर्गी बघू शकता आपली कशी झाली. इथे आपल्या वावरातील म्हसोबाचं ठिकाण आहे. वावराचा राजा, म्हसोबा राजा म्हणतात. तुमच्या वावरात आहे की नाही म्हसोबा, कमेंट करून सांगा. पोळ्याला नारळ फोडता का नाही तुम्ही? आपली सरकी भारी, पण काय झालं तर तोडेले पडले होते. 3 बॅगेमध्ये 1 बॅग तोडे लागले आपल्याला, त्याच्यामुळं जरा खालीवर दिसते. सोलार सेटअप आहे बा. कारल्याच्या झाडाला वेलाला इतकं लाग आहे या बेकार. तोडणं चालूच आहे, त्याला फुलं चालूच आहे.
बोरवेल आपण फिट केला त्या रोजी. हे वांगे झाडं दुसरं वर्ष चालू आहे याला आता, तरी वांगे चालू आहे. आम्ही मोडलेच नाही. आपल्या वावरात शेपूची भाजी उगली, भरपूर शेपूची भाजी उगती आपल्या वावरामध्ये हमेशा. शेपूची भाजी आपल्याला बाहेरून विकत आणायचं काम नाही. दोन तीन चार तेच म्हणलं, एक आंबा गेला कुठे. काय वाटतं मित्रांनो तुम्हाला, हे शिलगले असेल नाही असेल? आता याला लावून भरपूर दिवस झालेत. आता हे 2 पानं मोठे झाले तर समजेल काय आहे काय नाही. तुम्हाला कसं वाटतं? मला तर वाटतं शिलगले हाईट द्यायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण ते कमी हाईटवरच त्याला फळं लागते म्हणते लोक. आपले केशर कलम यांनी काय अजून फुटवे फोडले नाही, काही जळाले वाटतं. सक्सेस आहे वाटतं आंबे, जळाले तर नाही. तर पुढं मोठ्या पाण्यात काय होईल तर हो, एक अर्धा पान जळालं कुठं मोठं. नवीन फोडली वाटते नाही ना. चालू आहे आता, नवीन यायच्या मार्गावर आहे. जांभूळ झाली आपली. जमलं तर या वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षी जांभळे येत ना आपल्या जांभळीला. दिसली क्लिअर. आपला केशर कलम आंबाची हे एकदा वाढी लागायला पाहिजे, मग काही विषय नाही. हाईट तर भरपूर आहे यांची, तर आता यांनी फुटायलाच पाहिजे, बाकी काही विषय नाही. आपलं जामच झाड. एकदम हवा चालू आहे, बेकार हवा चालू आहे. हे बा पेरू दिसले का कसं आहे माल? एकदम पिंक आहे ना, एकदम गोड आहे. पण या वेळेस काय झालं, त्याला साईजच नाही आली. हो आता काही ना काही जुगाड करू, खत औषध टाकू द्या. आपल्या पाकाचा करू राहिला, त्याचं लक्षच नाही माझ्याकडे. तर मित्रांनो, गायरानात आलो मम्मीला त्यांना न्यायला. लेबर मम्मी पप्पा सकाळी बघितलं पलीकडे कसं गवत आहे तसं गवत होतं. तर उद्याच्या दिवस आलं लेबर का होऊन जाते पूर्ण काम. हे असं वातावरण आहे गायरानाकडं आमच्या. हा रस्ता राजापूरला जातो, पेट्रोल पंप आहे राजापूरचं, तिथं रस्ता मिळतो. पप्पा चाललंय फावड्यानी, काट्या कुट्या काही असल्या तर साफसफाई करायचं का. इकडं पूल पण आहे नदीचा, मोठा पूल आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. ही नदी आहे, नदीच्या वरून हा गेलेला आहे पूल. मागच्या टाइम पाऊस आलता तेव्हा आम्ही याच पुलाखाली थांबलो होतो. like this.
पाणी काही झालेलं नाही यावर्षी एवढं, पण आशा आहे की भरपूर पुढे पाऊस पडेल. हा मोठा वारी पूल आहे. आणि चितेगावला जसं पॉवर स्टेशन दाखवलं होतं तुम्हाला, तसंच इकडं थापटीला पण आहे. तीच लाईट इकडं सप्लाय झालेली. नदीचं पात्र बघू शकता, खूप मोठं आहे. पाणी काही नाही आहे सध्या एवढा. का मागच्या वर्षी इतका पाऊस होता, नदी तर कंटिन्यू वाहतच होती. यावर्षी आता कधी वाहील काय माहिती.